आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि उद्घाटन आपल्या महाविद्यालयातील सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर, आजच्या या कार्यशाळेच्या प्रशिक्षिका सौ तृप्ती भोयर, आपले महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर विनोद डोंगरवार सर आणि माझ्या उपस्थित सर्व विद्यार्थी मैत्रिणी, आपण सर्वांनाच माहिती आहे की कला आणि सर्जनशीलता हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। रंग आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातूनच आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो आणि जगाला एक नवी दृष्टीने पाहत असतो। त्याकरताच आपण ही पेंटिंगची कार्यशाळा आयोजित केली आहे। तर या पेंटिंगच्या कार्यशाळेच्या रोमांचक सफरीवर आज आपण निघणार आहोत। कला आणि सर्जनशीलतेच्या या जगात डोकावून पाहून त्यामध्ये विविध जे चित्रकलाचे जे तंत्र आहेत ते शिकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये एक आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्याची देखील या निमित्ताने आपल्याला खूप मोठी संधी मिळणार आहे। आणि त्याकरताच गृह अर्थशास्त्र विभागाने 5 दिवसीय कला आणि सर्जनशीलतेच्या उत्सव या अंतर्गत पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे। आजच्या या कार्यशाळेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या पाहुण्यांचे स्वागत करू। सर्व सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जोशी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। आजच्या आपल्या प्रशिक्षिका सौ तृप्ती भोयर मॅडम यांचा सर्वप्रथम मी परिचय करून देते। त्या पिडिलाइट फेविक्रिल यामध्ये त्या गेल्या 16 वर्षापासून ट्रेनर म्हणून काम करतात। 2019 पासून त्यांनी स्वतःचे पेंटिंगचे आणि सिरॅमिकचे क्लासेस सुरू केलेले आहेत। इंग्लिश आणि मराठी या विषयात MA केल्यानंतर त्यांनी ॲनिमेशनचा देखील कोर्स केलेला आहे। विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्या पेंटिंग आणि विविध प्रकारचे जे आर्ट्स होतात त्यांचे क्लासेस देखील आपल्याला शिकवत असतात। तर मी माननीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या प्रशिक्षिका सौ तृप्ती भोयर मॅडम यांचं स्वागत करा। धन्यवाद सर, धन्यवाद। आजच्या या पेंटिंग कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष मी माननीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी उद्घाटनपर आपली माहिती व्यक्त करावी। आजच्या या कार्यशाळेच्या मुख्य प्रशिक्षिका भोयर मॅडम, या कार्यशाळेच्या रत्नपारखी मॅडम, माझे सहकारी बँक कोऑर्डिनेटर डॉक्टर डोंगरवार सर आणि मॅडम, उपस्थित विद्यार्थी, सीपेंट बेरर महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त कोणी आहे का? सगळे सीपेंट बेररचे विद्यार्थी आहे। 2 शब्द वापरले मॅडमनी, कला आणि सर्जनशीलता। मराठी साहित्य कोणाकोणाला आहे? बस सर्जनशीलतेचा अर्थ कळला का? आणि बरं, कला या शब्दाचा तरी अर्थ कळतो का? पण कळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। तर फार मोठे शब्द आहे। जेव्हा एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून उमजून जी क्रिया करू आपण, तर त्याने तुम्ही जे करता त्याच्यात तुम्हाला आनंद येईल। आणि तो माझ्या जे विद्यार्थ्यांनी अनेक दिसतात आहे, माझा एक प्रश्न असतो, आनंद प्राप्तीसाठी आपण नृत्य करतो की नृत्य केल्यामुळे आनंद प्राप्ती होते? आम्ही बहुतेक वर्गात, माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारतच असतो, बरोबर आहे ना? तर सर्जनशीलता कदाचित अर्थ कळला नसेल तर या 5 दिवसात मॅडमच्या प्रत्यक्ष तुमच्या सहभागाने ते तुम्हाला कळू शकेल। आणि जर नाही कळला तर मात्र मग मराठीचे जे आपले प्राध्यापक वृंद आहे त्यांच्याकडून कला आणि सर्जनशीलता हे दोन्ही शब्दाचे अर्थ समजून घ्या। आणि जेव्हा या दोन्ही शब्दाचा अर्थ समजेल आणि उमजेल तेव्हा तुमच्या हातून जी कृती निर्माण होईल, जे काही पेंटिंग निर्माण होईल, त्याचा तुम्ही पण आनंद घेऊ शकाल आणि अवतीभोवती असणारे लोकही आनंद घेऊ शकतात असं मला वाटतं। आणि म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग करता, बरोबर आहे, 2 व्हीलर चालवता,
ही पण एक कला आहे, आर्टच आहे ना. पण गाडी चालवता येणं आणि ती चांगली चालवणं याच्यात जितकं अंतर आहे तितकं मला चित्र काढता येणं, पण ते चित्र काढल्यानंतर त्याच्यातलं उत्तम चित्र काढणं हा जो काही प्रकार आहे, इथे हा शब्द सर्जनशीलतेचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मानवी संवेदना, आपले जे काही ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून आपण समाजात वावरत असताना आपली सर्जनशीलता, आता थोड्या फार फरकाने मी त्याला मानवी संवेदना असा शब्द वापरतो, त्याचा आपण वापर करत असतो. आणि माणसाला माणसासारखं वागवायचं, या सगळ्या कार्यशाळेचा एकच उद्देश असतो की आदर्श व्यक्ती निर्माण करता आला पाहिजे, त्याच्या मानवी संवेदना शाबूत राहिल्या पाहिजे. आपलं मन हळूहळू कठोर होत चाललेलं आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर कुठेही परिणाम होत नाही. तर तुमच्यातल्या ज्या काही संवेदना आहेत त्या संवेदना जागृत राहिल्या पाहिजे. तुमच्या अंगी असलेलं कौशल्य, ते कौशल्य विकसित होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी मॅडमचं अभिनंदन करतो. आणि गोयर मॅडमनी ते आमच्या इथे येऊन 5 दिवस तुम्हाला शिकवण्याचं आपल्याला अभिवचन दिलं, त्याबद्दल आभारही व्यक्त करतो. आणि तुम्हाला जितकं घेता येईल तितकं तुम्ही आत्मसात करा आणि तुमच्या क्षमता विकसित करून त्याचा लाभ तुमच्यापुरता न ठेवता समाजापुरता कसा ठेवता येईल याचा विचार करा. मला आज मॅडमनी बोलावलं, तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. यानंतर मी आजच्या प्रशिक्षिका सौ तृप्ती गोयर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यशाळेला प्रारंभ. सगळ्यांनाच कळतं मराठीमध्ये व्हाईट कलरने वारली करायची. आजची जी आपली कार्यशाळा आहे पहिल्या दिवसाची ती वारली पेंटिंगची. कळलं? वारली पेंटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जसं हा माझ्याकडे कापड आहे, याला ऑलरेडी बॉर्डर आहे, त्यामुळे मला याला बॉर्डर करायची आवश्यकता नाही वाटत. तर मी काय करेन ना, ब्लॉकमध्ये याला वारली पेंटिंग करेन. पण तुमच्याकडे जे कापड आहे ते पूर्ण व्हाईट आहे, प्लेन, तर तुम्ही त्याला पूर्ण ब्लॅक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वारलीच्या अशा लेडीज असतात, एका लाईनमध्ये असतात त्या पण, तुम्ही तशी त्याला बॉर्डर करू शकता तुमच्या आवडीनुसार. किंवा मग वारलीच्या आणखी भरपूर पॅटर्न्स आहेत. पुंगी वाजवताना आहे, ढोल वाजवताना, मधात एक मोठं वारली काढू शकता तुम्ही. कसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी पण वारलीची डिझाईन करायची आहे तुम्ही ती करू शकता. कळलं? तर सुरू करायचं. चला, त्यांनी ती आधी काढून घ्या. कॉपी ठेवू नका, वही ठेवू नका. फक्त जर कार्डबोर्ड असेल तुमच्याकडे तो कार्डबोर्ड ठेवा. त्यामुळे बुक्स वगैरे ठेवायचं नाही. डायरेक्ट आणि कार्डबोर्ड पण असेल, प्लेन कार्डबोर्ड असेल तुमच्याकडे, तसं करून घालून आणायचं. त्याला
वारली सोबत अशी. ठीक आहे. आता इथे काय करायचं तुम्हाला, पहिली वारली काढल्यानंतर त्याच्याच बाजूला दुसरी वारली घेताना तेवढाच डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे तुमची जी वारली आहे ती एकसारखी दिसेल. इथे इथे जॉईंट करायचं, इथे इथे जॉईंट करतो, वारलीची पूर्ण बॉडी तयार होते. शेडेच काढायचे नाही, आपल्याला आतमध्ये कलर करायचा नाही. मला सेम कापड मिळणार. आणि परीक्षेला तुम्ही येणार. डिसाईड करायचं आहे पहिली लेडीज दाखवायची की जेंट्स. लेडीज असेल तर फक्त आपल्याला जुनं दाखवायचं, जेंट्स असेल तर ॲज इट इजच ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर यांचे हात मला एकमेकाला जॉईन करायचे, म्हणजे त्या सगळ्या डान्स करत आहे की म्हणता येईल. वारलीमध्ये बेसिकली आपलं जे हार्वेस्टिंग असतं त्याच्यामध्ये किती त्यांना खुशी होतं हेच रिप्रेझेंट केलेलं असतं. त्यामुळे जेव्हा धान निघतं तेव्हा ते सगळं गोळा करून ते त्याच्याभोवती कसं डान्स करतात त्याचं पिक्चरायझेशन असतं. शेती कशी करतात ते, घरात स्वयंपाक करताना चुलीवर स्वयंपाक कसा केला जातो हे सगळं पिक्चरायझेशन तुम्ही वारलीच्या फोटोज बघितले असेल. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नसते. जे घरकाम असतं तेच ते किती आनंदाने करतात हे दाखवलेलं आहे. लग्नाची वरात असते त्यांच्या ह्याच्यामध्ये, लग्नाला जात आहेत तर वरातीत कसे लोक असतात ते, बैलगाडी बैलगाडीचं पिक्चरायझेशन असतं, मोर असतो, कुत्रा असतो, म्हणजे असं जे आपल्या अगदी अवतीभवतीचं आहे, जे आपल्याशी रिलेटेड आहे, आपल्यावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे असेच पिक्चर वारलीमध्ये असतात. आणि एकदम आणि हे आपल्या महाराष्ट्राचं ट्रायबल आर्ट आहे, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. डिस्क्राईब करावं लागेल की तुम्ही वारली पेंटिंग का काढली, पिक्चर काढलं, हे पेपरमध्ये जो वारली पेंटिंग ड्रॉ केलेली आहे त्याचं तुम्हाला काय सांगायचं आहे त्याच्यातून. आणि वारलीमध्ये फक्त ते एकच आर्ट नाही आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे पोजेस आहेत, डान्सेस आहेत, किंवा कुठे सण सूर्य उगवतो तर त्या ठिकाणी ते नाचतात आहे, काही भाजी टोपल्या घेऊन जातात आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे पोजेस आहेत. तर ते सुद्धा तुम्ही गुगलच्या थ्रू पाहू शकता. त्याच्या आत तुम्हाला व्हाईट कलरने फिलअप करायचं आहे, बॉर्डर्स काढायचे. ज्यांनी मध्ये व्हाईट वारली काढलेली आहे त्यांनी पूर्ण चारही बाजूला छान असं डेकोरेटिव्ह बॉर्डर्स काढायचे ज्यांनी सांगितलं. ठीक आहे. कलरिंग करायला सुरुवात केला, दिसतंय का तुला. सर्कल तयार होईल. हाफसी आणि हाफसीला जॉईंट केलं तर बरोबर सर्कल तयार होऊन जाते. कलरनी करायचं. वॉश केलं निघत नाही का पेंट. नाही, माझ्या साडीवर पण हेच कलर वापरलेले, जसं मी बनवलं. जेव्हा त्या कुठल्या तरी अवॉर्ड शोला वगैरे जातात त्यांच्या ट्रायबल आर्ट किंवा ट्रेडिशनल जे सुरू आहे तेच दिसेल. त्याच्यामध्ये असं व्हेरिएशन जास्त दिसत नाही. असतात सगळ्यांकडे. एक टी शर्टवर इथल्याच पॅटर्नमध्ये एवढाच चौकोन जरी तुम्ही बनवला, हो कलर जर केलं तरी पण खूप छान दिसते. तिला पूर्ण इनर पार्ट कसं केलं, फक्त चेहऱ्यांना मी ॲज इट इज ठेवलेलं आहे बिकॉज ऑफ ज्यांना आपण जुळा दाखला मी त्याला हायलाईट केलं. हे तुमच्या लक्षात येईल. ओके. चला मग मंडला आर्ट. ओके. तर थोडंसं मोबाईलमध्ये मंडला आर्टच्या डिझाईन्स वगैरे पाहून घ्या. ती पण कापडावरच करावं. हो, तुमच्या तीनही ॲक्टिव्हिटी कापडावरचीच आहे. हो, पण ते खूप जास्त बारीकाने की सगळे इतकं बारीकाने करून घेतलं आणि त्यावर मग डिझाईन असं तुम्ही पण नुसते सर्कल्स करून पण आपल्या मताने डिझाईन क्रिएट करू शकता.
रांगोळी सगळ्यांनाच येते ऑलमोस्ट, तर तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता.